दादा, गावकीकडे लक्ष दिलं, थोडं भावकीकडे पण लक्ष द्या. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तर तू निवडून आला. रोहित पवार आणि अजित पवारांची ही जुगलबंदी एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. नेमकं या जुगलबंदी मागचं रहस्य काय आहे? कर्जत जामखेड विधानसभेत रोहित पवारांना अजित पवारांचा आशीर्वाद मिळाला होता का? याच विषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या भागात. मित्रांनो नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र गट. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवारांचा आक्रमकपणा पाहून सर्वजण त्यांना अजितदादांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहत होते. अजित पवार संयमी पद्धतीने का होईना त्याला उत्तर देत होते. असं वाटत होतं की आता महाराष्ट्र आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष पाहणार. पण लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि स्वतः कॅमेऱ्यावर रोहित पवार अजित पवारांचे आशीर्वाद घेताना दिसले. त्याला थाप टाकून आपल्या स्टाईलमध्ये अजितदादा म्हणाले, गड्या माझी एक सभा झाली असती ना, कार्यक्रमच झाला असता. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रासमोर हा प्रश्न अनुत्तरित आहे की दोन राष्ट्रवादी या संगनमताने तर खेळत नाही ना. दादांचं हे वाक्य थोडं कोड्यातलं आहे, ज्याला अजूनही रोहित पवारांनी पूर्णपणे कधी नाकारलेलं नाही. काय आहे हे कोड? स्वतः पराभूत भाजपचे नेते राम शिंदे, जे आज विधानसभेचे सभापती आहेत, ते सुद्धा सगळीकडे हेच सांगतायत. अजितदादांच्या दुसऱ्यांदा केलेल्या या उल्लेखामुळं त्यांनी तर अजितदादा मला टार्गेट करत आहेत, टॉर्चर करत आहेत असं विधान केलं. त्यासाठीच समजून घेऊया, कर्जत जामखेडमध्ये खरंच अजितदादा गट हा रोहित पवारांच्या बाजूने उभा होता का? काय आहेत पडद्यामागचं राजकारण? मित्रांनो, आधी थोडा घटनाक्रम समजून घेऊया. राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेत जोरदार यश मिळवलं होतं. 10 पैकी तब्बल 8 जागा जिंकल्या होत्या. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने फक्त रायगडची, तटकरेंची एकच जागा जिंकली होती. त्यावेळी सर्वात जास्त नजरा या लागलेल्या होत्या बारामती लोकसभा मतदारसंघावर, ज्यामध्ये चांगल्या मताधिक्याने शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे निवडून आले. असं म्हणतात की या विजयात पवार कुटुंबाला एकत्र दाखवून अजितदादांना एकटं पाडण्याचा शरद पवारांचा डाव कामी आला. त्यात स्वतः रोहित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होते. त्यांनी आपल्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात सुद्धा त्यावेळी जास्त वेळ दिलेला नव्हता. त्याचाच एकत्रित परिणाम सुप्रिया सुळेंच्या विजयात दिसला. इथे रोहित पवारांनी दत्तामामा भरणेंना सुद्धा अंगावर घ्यायला कमी केलं नव्हतं. आता यानंतर होती विधानसभा निवडणूक. अजित पवार सुद्धा रोहित पवारांना शह देण्यासाठी, त्यांच्याच भाषेत कार्यक्रम करण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसले. सुरुवातीला अजित पवारांची एक ग्राउंड रिसर्च टीम संपूर्ण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अभ्यास करून गेली. रोहित पवारांनी याच्यावर आपल्या सोशल मीडियावरून टीका करायलाही सुरुवात केली होती. दुसरीकडून अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना अजितदादा गटामध्ये घेण्याचे प्रयत्न केले. याचाच परिणाम जमिनीवर दिसू लागला होता. प्रत्येक गावागावात राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात शरद पवार गटातले प्रवेश म्हणा किंवा ते दाखवण्यासाठीचे बॅनर दिसू लागले होते. यानंतर अजित पवारांनी पुढचा फास टाकला. तो म्हणजे प्रत्येक गावानुसार तयार झालेल्या आणि आधीपासून अजितदादांच्या तालुक्यातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विकास कामासाठीचा निधी देण्याची चर्चा सुरू केली. अशा पद्धतीचं मोठं राजकारण मतदारसंघात सुरू आहे हे कर्जत जामखेडमधील राजकीय समज असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना लक्षात येऊ लागलं होतं. स्वतः अजितदादांच्या मुलांनी जय पवार आणि पार्थ पवार यांनी यात लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्यांच्या कर्जत जामखेडमध्ये भेटी वाढल्यामुळे काही जण तर अजितदादा गट आता कर्जत जामखेडवर आपला दावा सांगू शकतो अशा चर्चा करू लागले होते. पण प्रत्यक्षात राम शिंदे त्यांच्या पातळीवर काम करत होते आणि अजित पवार त्यांना ताकद देण्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता एकत्र करत होते. हे झालं कर्जत जामखेडचं. तिकडे बारामतीत अजितदादांना पाडण्यासाठी शरद पवारांनी मैदानात उतरवलेल्या युगेंद्र पवार यांच्यासाठी स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आपला चांगलाच जोर लावत होते. आता विधानसभेला 1.5 महिना बाकी असताना अचानक अजित पवारांची कर्जत जामखेडमध्ये काम करणारी PR टीम गायब झाली. मतदारसंघातला अजितदादा गट जरी सक्रिय झाला होता
तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना गावोगावी जो निधी आणि कामं मिळणार होती तो विषय नुसता चर्चेतच राहिला. दुसरीकडे रोहित पवार जरी बारामती मतदारसंघात फिरत असले तरी लोकसभेच्या वेळी त्यांचा आक्रमकपणा आता थोडा थंडावला होता. त्यांनी अजितदादांवर वैयक्तिक टीका करण्याचं शेवटच्या महिनाभरात थोडं टाळलंय असंच जाणवत होतं. संपूर्ण निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघात महायुतीतील पक्षांनी एकमेकांसाठी सभा घेतल्याचं आणि प्रचार केल्याचं आपण पाहिले. पण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजितदादांची एकही सभा झाली नाही. इथला सामना अगदी चुरशीचा झाला. ज्या रोहित पवारांना आपण सिंगल हँडेड विजयी होऊ असा विश्वास होता ते काही फेऱ्यांनंतरच मतमोजणी केंद्रावरून गायब झाले होते. अगदी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये रोहित पवारांचा निसटता विजय झाला. त्यांना मिळालेलं विनिंग मार्जिन होतं 1243 मतांचं. महायुतीला राक्षसी बहुमत मिळालं. शरद पवार गटाच्या फक्त 10 जागा निवडून आल्या, त्यामध्ये रोहित पवार काठावर. निकालानंतर कराडच्या प्रतिसंगमावर काकापुतण्यांची भेट झाली आणि अजितदादा पाठ थोपटत म्हणाले, वाचलाच बेट्या तू, माझी एक सभा झाली असती ना. हाच प्रश्न, हाच मुद्दा भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदेंनी लावून धरला आणि 2019 विधानसभेनंतर विखेंवर जशा प्रकारे टीका केली होती तशीच टीका अजित पवारांवर करायला सुरुवात केली. राम शिंदे म्हणाले, 2 पवारांनी मिळून माझा घात केला. मी वेळोवेळी अजित पवारांकडे कर्जत जामखेडमध्ये एक सभा घेण्यासाठी मागणी केली होती. त्यांनी कायम याला नकार दिला. ही गोष्ट मी माझ्या वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यांनीही अजित पवारांना सभा घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र अजित पवारांनी मी सभा न घेता संपूर्ण मदत देईल असे आश्वासन दिले होते. अनेक दिवस मीडियात आणि कर्जत जामखेडमध्ये यावर चर्चा झाली. आता प्रश्न असा पडतो की सुरुवातीला इतक्या ताकदीने रोहित पवारांचा काटा काढण्यासाठी निघालेल्या अजितदादांनी आपले प्रयत्न थोडे दिल्ले का सोडले? फरक पडो ना पडो, पण असं काय कारण होतं ज्यामुळे अजित पवारांची एकही सभा या मतदारसंघात झाली नाही? 2 काका पुतण्यांमध्ये काही डील तर झाली नव्हती ना? याचाच अप्रत्यक्ष उल्लेख अजितदादांनी केलेला आहे का? पहिला विषय तर हा की अजित पवार एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात हिंडायचं होतं. त्यामुळे स्वतःच्या पक्षाचा उमेदवार नसताना तिथे वेळ घालवणं कदाचित त्यांना परवडणारं नव्हतं. पण कर्जत जामखेडमध्ये निकालानंतर एक चर्चा सुरू होती. ती म्हणजे निवडणुकीच्या जवळपास 50 दिवस आधी रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी अजितदादांची भेट घेऊन कर्जत जामखेडमध्ये त्यांचे चाललेले प्रयत्न थांबवावेत अशी विनंती केली होती. त्याचाच मान राखून अजित पवारांनीही मी तिथले प्रयत्न थांबवतो, पण रोहितने माझ्यावर वैयक्तिक टीका किंवा बारामती विधानसभेतला त्याचा वावर थांबवावा ही अट टाकली. आणि याचमुळे ऐन निवडणुकीत रोहित पवार अजितदादांच्या बाबतीत आधीच्या तुलनेत थोडे सौम्य दिसले आणि अजितदादांनीही कर्जत जामखेडमध्ये सुरू असलेल्या विशेष हालचालींना ब्रेक लावला. पण शेवटी या सर्व ऐकीव गोष्टी आहेत. खरंच कधी बोलणं झालं किंवा नाही याबद्दल काहीही सांगता येणार नाही. पण याचाच धागा पकडून राम शिंदेंनी मात्र चांगलंच रान उठवलं होतं. एका पत्रकार परिषदेत तर राम शिंदे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. रोहित पवार म्हणतात, त्यांची हीच नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना विधान परिषदेचे सभापती केलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यांनी मिळून राम शिंदेंचा बाजार उठवला का? अजितदादांनी खरंच त्यांच्या भाऊकीकडे लक्ष दिलं म्हणून रोहित पवार निवडून आले का? की ही फक्त राजकीय टोलवाटोलवी आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.